भिवंडीतून भिवंडीमध्ये भंगाराच्या गोदामांना भीषण आग लागली आहे। भंगार साठवलेली गोदामं जळून खाक झाली आहेत। भिवंडी तालुक्यातील ओवळी ग्रामपंचायत हद्दीत भंगाराच्या गोदामाला रात्रीच्या सुमारास अचानक भीषण आग लागली। यामध्ये 15 ते 20 भंगारांची गोदामं ही जळून खाक झाल्याची घटना घडली आहे। या भंगारांच्या गोदामात लाकडी प्लास्टिक तसंच इतर वस्तू होत्या। कागदी पुठ्ठा यासह मोठ्या प्रमाणात भंगार वस्तूंची साठवणूक केली गेली होती। भंगार गोदामाला लागलेली आग इतकी भीषण होती की पाहता पाहता आगीत संपूर्ण भंगार गोदाम जळून खाक झाले। आम्हाला रात्री 11:30 पावणे 12च्या दरम्यान कॉल आला की बाबा आग लागली आहे म्हणून इथे ओवळी ग्रामपंचायत हद्दीमध्ये भंगाराच्या मोठ्या ह्याला आग लागलेली आहे। त्याप्रमाणे आम्ही एक भिवंडी अग्निशमन दलाची एक फायर इंजिन घेऊन घटनास्थळी दाखल झालेलो आहे। 15 ते 20 गोडाऊन असण्याची शक्यता इथे आहे। प्लास्टिकचे पुट्टे वगैरे लाकडी सामान वगैरे असंच आहे। नाही, अजून तरी इंजुरी वगैरे असं कोण असं आढळलेलं नाही आहे आम्हाला प्रत्यक्षदर्शी। भिवंडीमध्ये भंगाराच्या गोदामाला भीषण आग लागली आहे। यामध्ये अनेक भंगाराची दुकानं गोदामं ही आगीच्या भक्ष्यस्थानी पडली आहेत। भिवंडीत ही आग लागली आहे। प्लास्टिक आणि लाकडी प्लायवूड या ठिकाणी होता, त्यामुळं या आगीनं मोठं रूप धारण केलं। यामध्ये अनेक गोदामं आगीच्या भक्ष्यस्थानी पडली आहेत। ही दृश्य आपण पाहतोय। भिवंडीतील रात्रीच्या सुमारास ही आग लागली। आजूबाजूला अनेक गोदामं होती। या अनेक गोदामांना सुद्धा या आगीनं भक्ष्यस्थानी घेतलं। अधिक माहिती घेऊया, आपले प्रतिनिधी अनिल गजरे आपल्या सोबत जोडलेत। अनिल, रात्रीच्या सुमारास ही भीषण आग लागली होती, आताची काय परिस्थिती आहे? नक्कीच जगदीश, रात्री सुमारास ही आग कशामुळे लागली निदान स्पष्ट झालं नाही, पण आता ती आग आटोक्यात आलेली आहे। नेमकं कारण काय होतं या आगीचं? नाही, कारण अजून अस्पष्ट झालेलं आहे। आम्ही ज्यावेळेस घटनास्थळी गेल्यानंतर अग्निशामक दलाचे शैलेश शिंदे यांची चौकशी केली असता त्यांनी कारण अजून स्पष्ट केलं नव्हतं। धन्यवाद अनिल दिलेल्या या माहितीबद्दल।